पुढची बातमी छत्रपती संभाजीनगरमध्ये आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटलांच्या एआय चेहऱ्याआडून लाखो रुपये लुटल्याचं समोर आलंय। डिजिटल अरेस्टची भीती दाखवून सेवानिवृत्त अधिकाऱ्याची 78,69,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे। नांगरे पाटलांच्या एआय चेहऱ्याआडून एका व्यक्तीने 77 वर्षीय सेवानिवृत्त अधिकाऱ्याला व्हिडिओ कॉल करून डिजिटल अरेस्टची भीती दाखवली। यानंतर सेवानिवृत्त अधिकाऱ्याने 2 ते 7 जुलैपर्यंत 78,69,000 रुपये सायबर गुन्हेगारांनी सांगितलेल्या 3 बँक खात्यांवर पाठवले। आजकाल सायबर क्रिमिनल्स लोकांना डिजिटल डिटेन्शनमध्ये घेत आहेत। जे व्यावसायिक हाय रिप्युटेशनचे आहेत, मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीय महिला यांना टार्गेट करून त्यांना डिजिटल डिटेन्शनमध्ये घेण्याचा नवीन प्रकार सायबर क्रिमिनल करत आहेत, ज्यामध्ये व्हिडिओ कॉल, स्काईप कॉल, व्हॉट्सअप कॉलच्या माध्यमातून त्यांचं डिजिटल इंटरॉगेशन केलं जातं। आम्ही ईडी, सीबीआय, सायबर पोलीस, मुंबई पोलीस, नार्कोटिक्स ब्युरोचे अधिकारी आहेत असं सांगितलं जातं। तुमच्या मोबाईल फोनवरनं, तुमच्या बँकेच्या अकाउंटवरनं मनी लॉन्ड्रिंग झालेलं आहे, पोर्नोग्राफी क्लिप्स पाठवलेल्या आहेत, तुम्ही ड्रगच्या व्यवहारात आहात, तुमच्या विरुद्ध एवढे गुन्हे दाखल आहेत, तुमच्या विरुद्ध एवढे अरेस्ट वॉरंट आहेत असं सांगितलं जातं। हे सगळं खोटं आहे, बोगस आहे, तुम्हाला फसवण्यासाठी आहे। या प्रकरणामध्ये नेमकं कसं फसवण्यात आलंय आपण ते पाहूया। गुन्हेगारांकडून विश्वास नांगरे पाटील यांचा एआय तयार करत तक्रारदाराला व्हिडिओ कॉल करण्यात आला। जून 2025 मध्ये रिलायन्सच्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याला 60 कोटींचा गंडा घालण्यात आलाय। जून 2025 मध्ये कोल्हापूरच्या तिघांना 3 कोटींना गंडवलंय। बीडमध्ये 8 लाखांची रक्कम उकळण्यात आली। 4 ऑगस्ट 2024 ला एका महिलेला 23 लाखांसाठी गंडवण्यात आलं। दहशतवाद्यांच्या खात्यावरून तक्रारदारांच्या खात्यात रक्कम जमा झाल्याची बतावणी करण्यात आली।